नवऱ्यापेक्षा नवरी आहे गोरी, हळद लावा थोडी रेवती ताईला. यार गॅरी यांना सांग ना यार गप्प बसायला. सकाळी सकाळी बडबडतायत काय, हसतायत काय जोर जोरात. तू सांग ना काहीतरी कर ना यार. सोड ना, आपण नाही लक्ष द्यायचं, जाऊ दे सोड. मध्ये पडते यार. एक तर तू मध्ये पडायला पाहिजे होतं, कालच सांगायला पाहिजे होतं तर राधिकाला. लेट आलास नेमका. आणि त्या रेवतीचं लग्नाचं सेलिब्रेशन इकडे का करायचं? त्या रेवतीच्या घरात करा ना. तू जा बरं, ऑब्जेक्शन घे. शनाया सोड ना, जाऊ दे ना. त्या राधिकाला रेवतीला मिळून जे काय करायचं ते करू दे ना. आपण कशाला पडायचं त्याच्यामध्ये? सोड, दुर्लक्ष कर. यार तू सांग ना त्यांना, हे घर आहे, हा मॅरेज हॉल आहे का? शनाया आता मी काय पडणार आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये? जाऊ दे ना, त्यांना काय गोंधळ घालायचं ते घालू दे. आपण नाही लक्ष द्यायचं. तू शांत राहा बरं. अरे यार सारखं माझं इगो हर्ट करते आणि तू काहीच करत नाही. शनाया तू इग्नोर कर ना. हे बघ, तू जेवढं दुर्लक्ष करशील तेवढं बरं आहे. तू जितकी याच्यामध्ये पडायला जाशील ना तेवढी ती राधिका अति करेल. त्यामुळे सोड ना, लिव्ह इट. कधी कधी कळतच नाही तू माझ्या बाजूने की तर राधिकाच्या बाजूने. मी माझ्याच बाजूने. किड्याचा डायलॉग नको मारू. तसं नाही शनाया, म्हणजे मला असं म्हणायचंय की मी याच्यामध्ये पडून काय करणार आहे? आपल्या डोक्याला टेन्शन कमी आहेत का, की यांची टेन्शन आता ऍडिशनल आपण डोक्यावर घ्यायची? जाऊ दे ना, ते करतायत ते करू दे. आपण आपलं काम करत बसायचं. यारी ऐक ना, हे सगळं सोड, बस ना एक मिनिट. आपण लग्न कधी करायचं? लग्न? आई काय विचारते सब, आता काही डोक्यात नाही माझ्या, प्लीजच. बरं मग कधी? अचानक लग्नाचं काय काढतेस तू विषय? कधी तुला लग्न करायचं असतं, कधी नसतं करायचं. आता माझ्या डोक्यात वेगळीच टेन्शन्स आहेत. मला इथे आवरून कधी एकदा ऑफिसला जातोय, या बायकांच्या घोळक्यातून असं झालंय. तू प्लीज आता असे काहीतरी विषय काढू नकोस लग्ना विग्नाचे. चल मी जातो, फ्रेश होतो. तू पण लवकर आटप, अशी लोळत पडू नकोस. चल. अरे यार हा ऐकतच नाहीये. प्रेशियस स्टोनची अंगठी करावीच लागणार आहे मला. मंत्र काय होता तो? केडी 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 सांभाळ ओम ओम कोल्हास. इज दिस यार शी. हळदीनं भरलाय पातळ बाईचं, पातळ लग्नाचं, पातळ ग लग्नाचं. हळदीनं भरलाय पातळ बाईचं, पातळ ग लग्नाचं. 2 दिवसाची आईस बाईची, सासू ग जन्माची. 2 दिवसाची आईस बाई ग, सासू ग जन्माची. 2 दिवसाचा मापूस बाईचा सासरा ग. हा लेले उपाहारगृह. हा जरा ऑर्डर घ्या. हा 2 पोहे, 1 कोथिंबीर वडी. हा गुरुनाथ सुभेदार, गुलमोर. बरोबर, गुलमोर अपार्टमेंट. लवकर पाठवा. हा शनाया पोहे मागवले. तुला पोहे चालतील ना? पोहे आणि हो हळू. एकदम अख्खा लाडू कशाला खाल्ला? शनाया काय केलंस तू? अख्खा लाडू खाल्लाय तिने. लाडू होता मागितलं असतं तर दिलं असतं ना तुला. खा खा, हळू खा, हळू खा. काय गरज होती तुला लाडू खायची? कशाला खाल्लास? ठीक आहे, तेवढी चांगली आहे मी. खा कशाने. देऊ का तुला? रेवतीच्या लग्नाचा लाडू आहे. तुम्हाला देऊ का लाडू? हा साहेब, लाडू हाय, चिवडा बी हाय. काही गरज नाहीये. शनाया तू चल आतमध्ये, आपल्याला उशीर होतो. थांब एक मिनिट. काय आता? मला राधिकाशी बोलायचं. आता काय बोलायचं? तो लाडू खाल्ला म्हणून सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. असं आहे ना, तू आणि हे गुप्ते भाऊन रेवतीला इतकं बोलले, तुम्हाला असं वाटलं असेल का त्यांना वाईट वाटलं असेल? हा हे ठीक आहे, पण ते आता लग्न करून राहिले.
वाईटात नाही चांगलं होतं म्हणतात ना, ते असं. तुम्ही जितकं वाईट करायला जाल तितकं चांगलं होईल माझं. कळलं? चला चला दे आज काय चोहाळे आलं, तुला लाडू खायचं काही गरज होती का? आवडतो लाडू. किती छान दिसून राहिली गरे होती. अगं रेवती, सुखानं संसार कर. एकमेकांना समजून घ्या, एकमेकांवरती खूप प्रेम करा. आणि जर समजा काही उणं झालंच तर एकमेकांना मोठ्या मनानं माफ करा, पण एकमेकांची साथ सोडू नका बरं. बाई 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 बाई, काय सुंदर दिसते नवरी. थांबा थांबा, पिढा पिढा टोळो, कुणा मेलेची नजर न लागो. तुम्ही देखी बाई अशाच हसत राहा. बकळं मावशीला लई आनंद होतो बघा. म्हणून ताई, तुम्ही इथला आटपा, या बाहेर थांबते. हा या. हा भीती वाटते का? भीती? रेवती, आज तुझं लग्न आहे, खुश राहायचं एकदम. हे भीती भीती काय? हे असले विचार नाही मनात आणायचे. आणि जर समजा विचार करायचाच असेल ना तर गुप्ते भाऊंचा कर. अरे हे काय, आता फाईल्स चेंज करा आणि स्टेशनरीज वाल्याकडनं आता नवीन कोटेशन्स घ्या. हे बरं वाटतं का असं? हो सर. हा चल प्रतिभा. हो ठीक आहे. ही प्रतिभाच होती ना? हो. ऐका ना, हा जेनी आली नाही अजून ऑफिस. आज रेवतीचं लग्न आहे ना, तिने सुट्टी घेतली आहे. सुट्टी? अहो पण मग आपल्याला पण बोलवलं ना लग्नाला, दुपारचा मुहूर्त आहे. हो, मस्त जेवण म्हणणार सगळं. मस्त मस्त. त्यांना कळलं तर ते आपल्याला सोडणार आहेत का गुरु? आणि ते मीटिंग ना मला खूप असं ते यू आर गेटिंग मी. ते गुरु सरांना कळलं तर ते आपल्याला सोडतील का लग्नाला? आय 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 आय, काय होतंय? मला तो त्रास होतोय मूळव्याधचा, म्हणून मला डॉक्टरकडे जायचंय, अपॉइंटमेंट आहे. मला पण क्लायंट मीटिंग आहे. हो, असं त्यांना सांगणार मी. पण आता एक प्रॉब्लेम आहे, पानवलकर सरांना येता येणार नाही. का? आता तुम्ही नाही, मी नाही, ती जेनी सुट्टीवर. आणि त्या मीटिंग बद्दल मी तुला खरं सांगतोय, इट इज रिडिक्युलस. तिथे फिरतो ना, मला याच्यावर डाऊट आहे. आज सांगणार आहे. नाही नाही, म्हणून त्यांनी इकडे थांबणं गरजेचं आहे, म्हणजे कुणीतरी आहे असं. आपण असं करू शकतो ना, पांडवेकर सरना सांगूया की इथे लंच ब्रेक मध्ये इथे यायचं, लग्न अटेंड करून मग परत इथे यायचं. हा, ते चालेल, ते चालेल. हा, आणि मग तसं झालं तर गुरु सरांना कळणार पण नाही. हा, नाही असं नाहीये, त्याला कळणार हे नक्की. म्हणजे हे बघ, हे असे जासूस फिरतात ते सांगणार, किंवा सोशल साईट्सवर हे वेडिंगचे फोटोग्राफ्स अपलोड झाले की त्याच्यामुळेही कळणार त्याला. अहो पण मग
असं झालं तर आपली नोकरी. काय कशा काहीच नाही होणार आपल्या नोकरीला. अरे अकबरच्या दरबारात कशी 9 रत्न होती तशा आपल्या ऑफिसमध्ये 5 रत्न आहेत. 5 रत्न. हो, मी, तू, जेनी, पानोलकर सर आणि समिधा. काही झालं तर समिधा हुशार आहे. मला वाटत नाहीये या 5 रत्नाला तो ऑफिस मधून काढू शकतो. आणि कसं आपण पैशाच्या मागे धावत नाही, एवढं तरी करू शकतो. नक्कीच करू शकतो. हम्म. चला मग मी आवरतो. हो, हो. आवरतो मी पटकन हो. आणि मग डायरेक्ट भेटू तिकडे काहीतरी जरा फ्रेश वगैरे होतो. आणि ते अरे हा ते गिफ्टचं काय? हा गिफ्टचं ते गिफ्ट अलाउड नाहीये. हा सो प्लीज बुके आणशील का? ठीक आहे, मग मी येता येता घेऊन येतो हॉलवर डायरेक्ट. Yes. हा हम्म. सर साईन. जासूस काय? हा नाही हा दे काय नाही काय साईन साईन होईल. हा, आय, 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 आय. काय झालं सर? आ, खूप त्रास होतोय. कसला? ओ काय होतंय? तुझ्या समोर सांगू शकणार नाही. यांना सांगतो हे फाईल ठेव इथे. तुम्हाला सांगतो काय झालं. कसं आहे ना, मला जरा इथे त्रास होतोय. मग चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्या ना. चांगला मस्त डॉक्टरला दाखवलाय मी, पण हा त्रास. मग सर तुम्ही घरी जा ना लवकर. हो तेच आता जरा जातोय. परत आज जावंच लागणार. Thank you, sir. तुम्ही सांभाळून घेणार हो, सगळं? हो. नक्की ना? ओके चला. अहो नाही सुर्वे साहेब, सगळे रेकॉर्ड आहेत माझ्याकडे. हा मी चेक करून तुम्हाला लगेच सांगतो ना. हो माझ्या सेक्रेटरीला विचारतो लगेच तुम्हाला सांगतो. ओके हा बाय बाय. जेनी अरे अच्छा जेनी सुट्टीवर आहे ना आज. आनंदला माहिती असेल का? आनंद फोन उचल. काय मी पण ना, आनंद तर डॉक्टरकडे जातोय म्हणून बाहेर गेलाय आणि श्रेयसलाही कामासाठी बाहेर पाठवलंय. काय चाललंय काय? हे सगळेच लोक सुट्टीवर कसे गेले एकच? हा रेवतीचं लग्न आहे ना, सगळे मास्क पण करून ठरवून एकत्र सुट्टी घेत आहेत. कठीण आहे सगळ्यांचं, इम्पॉसिबल आहे. मे आय कम इन सर? या पानवलकर या. तुम्हालाच फोन करणार होतो. नाही म्हटलं आज सगळेच गेलेत रेवतीच्या लग्नासाठी, तुम्ही गेलायत का विचारावं. नाही सर, ते सगळे आपापल्या पर्सनल कामासाठी गेलेले आहेत. ते जाऊ दे, मी एक अतिशय महत्वाची न्यूज द्यायला आलोय. कसली न्यूज? सर आपली ती रायव्हल कंपनी फूड अनलिमिटेड, हा त्यांच्या सीईओला कामावरनं काढून टाकलं. फार वाट लागली. रस्त्यावरती आलाय. ते बायका मुलंही रस्त्यावरती आले. काय बघा आपलं हे कॉर्पोरेट लाईफ किती अनसर्टन आहे. नाही कधी काय होईल काही सांगता येत नाही. तुमचं काय? काय माझं काय? नाही म्हणजे तुमचं काय काम होतं? तुम्ही मला म्हणालात ना फोन करणार होतात. हा ते सुर्वेंचे काही रेकॉर्ड्स चेक करायचे, ते जरा काढून ठेवा आणि ते बाकी जाऊ दे ना, आपण आपलं काम करूया. भावसरांना फोन करून पुढची मीटिंग ठरवा आणि हा पुढच्या वेळेला असं सगळ्यांना एकाच दिवशी रजा मंजूर करू नका. ओके सर, नाही देणार. कधी काय होईल ना काहीच सांगता येत नाही. राधिकाला तर मीच सोडलंय, पण देव न करो उद्या माझ्यावरच अशी वेळ आली आणि शनाया पण मला सोडून गेली तर. नाही एक वेळ अफेअर केलं तर कोणी काही बोलणार नाही, पण बायको नाही गर्लफ्रेंड सोडून गेली तर इज्जतच जाईल माझी सगळ्यांसमोर. नाही असं नको व्हायला. काय करू हा मावशी. हा
हॅलो. हा मी गुरुनाथ सुभेदार बोलतोय. हाय हॅन्सम, हाऊ आर यू? हा मी ठीक आहे. ऐका ना, जरा एक महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी, म्हणजे विचारायचं होतं. ते शनाया माझ्या सोबतच राहील ना? म्हणजे मिस्टर सुभेदार, मी या सगळ्या गोष्टी फोनवर सांगत नसते. त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल. हा मी येतो ना. मी लगेच एक थोड्या वेळ तुम्हाला भेटायला येतो, पण मग भेटल्यावर आपण बोलूया हवं तर सविस्तर. हा प्लीज थँक्यू. येस, सी यू, बाय. केड्याला सांगतच नाही याच्याबद्दल. माझी फी मधल्यामध्ये मारतो काय? सगळी फी मीच घेते की नाही बघ. आनंद कुठे आहे? येत आहेत सर. हो. राधिका मॅम कुठे? हा ठीक आहे, जा तिकडे. महाजनी, हे आनंद आला पाहिजे वेळेवर. हो, मुलीचा भाऊ कानपिळीला हवा ना. हो. अरे अरे नमस्कार. नमस्कार. नवऱ्या मुलाचा कान पिळायचा जोरात आणि सांगायचं आमच्या मुलीला व्यवस्थित सांभाळा. सावकाश पिळलं का? नाही तर उगाच आपलं जोरात पिळशील. रीत आहे म्हणून हळूच पिळायचं. बसा आम्ही जरा बघतो, तयारी करूया. बसा. देवीला हळद कुंकू. हा म्हणायचं, देवेंद्राणी नमस्तुभ्यम. देवेंद्र प्रिय भामिनी, विवाह भाग्यम आरोग्यम पुत्रलाभंच देहि मे. आता मी मामांना पाठवतो. सांगा. वाहत राहायचं दुनियात. काय झालं गुरुजी? मुहूर्त जवळ आलाय. नवऱ्या मुलीला घेऊन या आणि हार पण घेऊन या. हो, आणते. हा, बाहेर बोलवलंय. अरे चला चला, मुलीच्या मामानं मुलीला लग्न मंडपात न्यायचं असतं म्हणून आलोय. चला चला चला, मामा मामी घेऊन चला. आज या निमित्ताने मला माझं लग्न आठवून राहील. जणू काही सगळं कालच घडलंय.
जाऊ दे, नको त्या जुन्या आठवणी. रेवती, तुझ्या संसाराला कुणाची दृष्ट नको लागायला. तुला सगळं मिळू दे ज्यावर तुझा पुरा हक्क आहे.